राम राम दोस्तों, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपली बघा टार्झन मंट्यावरून भरलो आली ती इकून। काल अर्धी भरली होती, आज अर्धी भरणार होती। पार्टीवाल्यानं काल भरली नव्हती। फायनल बघा गाडी भरली, पार्टीवाल्यानं थांबून भरली। सर आता निघावं म्हणलं, आता खन रस्त्याचं काम चालू होतं। धुरळावडीत निघालो नांदेडच्या दिशेने। काय रात्री गावाकडे गेलतो, आता आलो बघा सकाळच्या पारी ऑफिसला। गंगाबाईची, लखन बिहारीची, आपले इडल पाटील, दत्ता पाटील याची भेट घेतली। काय हिसाब दिला, आपल्या टार्झनचं काही काम नव्हतं। चला म्हणला, टार्झन तर आपली उभीच होती रेडीमध्येच। निघाव म्हणला आता हैदराबादकडे। केली बघा आता टार्झनची टाकी फुल इथं पंपावर। चला म्हणला आता जरासं आपल्या मेडिकलवर काम होतं, सुदर्शनाच्या मेडिकलवर जायचं होतं। टार्झनची टाकी फुल केली आता। मग काय सुदर्शनाच्या मेडिकलला आलो। आनाचं मेडिकल बंद होतं, तिथं नामदेव आला। भाऊ मला माझ्याकडे पैसे नाहीत, मला मेडिकलचं सामान घ्यायचं आहे म्हणला। मी डायरेक्ट डब्बा देतो म्हणलो, माझ्या समजमध्ये आल्यावर घेऊन जाय, पण माझं नाव सांगू नको भाऊ म्हणलो। तो काय दिलो, खुश निघून गेला। नाम कवा गायब झाला। शटर खोललं म्हणून कोणतं चांगलं वाटलं आणाला फोन करून। आणा आला मेडिकलला, तितक्या म्हणजे आम्ही गायब शटर बंद करून। चला म्हणलं आपल्याला पळून जाऊ आता हैदराबादला। शटर खोललं, शटरमधलं सामान घेऊन गेले म्हणून कोणतं चांगलं वाटते आणाला। चला म्हणलं आता निघून जाऊ आता हैदराबाद, थांबण्यात फायदा नाही म्हणलं। चला म्हणलं आलो बघा फायनल आपल्या देगलूरच्या बॉर्डरला आहे। आयचिरवायला फाईन दिली ते वाटायला, जामर मोरे लावून ठेवलं होतं। चला म्हणलं काटा ते करून घ्यावं। चला म्हणलं आता देगलूरच्या बॉर्डरला का आपला थांबायची गरज लागणार, काय लागणार, एंट्री द्यायची गरज नाही, काय नाही। चला म्हणलं निघून जाऊ। आलो बघा आता आपल्या इथं पतलापूरच्या अलीकडं राजस्थान धाब्यावर। चला म्हणलं चाय पिऊ आता। इथून निघाले डायरेक्ट आता थांबायचं नाही। आता आपला कंपनी इश्यू आहे। आपला होता माल मोहिनाबादचा, VNGR गव्हाच्या कंपनीचा होता। थांबलो होता, निघालो होता इथून। रात्री येऊन झोपलो होतो बघा। गाड्या होत्या म्हणसाल 30-35 गाडी होती। आपला 25वा नंबर होता। 2 दिवस आपली पक्कीच गॅरंटी होती तर खाली न व्हायची गाडी। 2 दिवस खाली होणार म्हणून सांगितलं होतं पहिलेच। 25वा नंबर होता। एवढ्या गाड्या होत्या इथं, सांगता ठिकाण नाही। आता चला म्हणलं आता जेवाय बनवायचं सामान आणा होता। जावा मोहिनाबादमध्ये आणलो सामान। आता चला म्हणलं जेवायला तिथं काही भेटणार या कंपनीला। चला म्हणलं रात्र झाली, आता टाइमपास आता मस्तपैकी बनवा म्हणलं। भात, मुगाचं वरण, मस्त माठी मिरच्या टाकून नंबर 1 पैकी 2 टाइमचं संध्याकाळ सकाळचं बनवून घ्यावं म्हणलं। इथं काय नाश्ताही भेटणार, काही भेटणार या कंपनीला। तर मग काय दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी आला की आपला नंबर आहे। चला म्हणलं गाडी करायला लागली म्हणजे खुशी, लई खुशी। मग काय आलो बघा सिद्धीपेठला। दुनियाचं जाम लागलंय। आमच्या मागं 7:30 गाणं म्हणजे कोणतरी काय गाडी केल्यावर काय समजना गेलंय। एक तर गहूच भरालय मालक, अशी जाम लागालय। 2-2 दिवस गाडी खाली होईना गेली, काय समजमयची नाही गेलंय। मग काय इथं देवापूरला आलतो बघा। रवी अण्णा बी ऑफिसला नव्हता। चला म्हणलं थोडं थांबावं आता इथं। गाडी आता कुठला ऑर्डर आहे काय नाही, नांदेडचं बुक करायला सांगावं अण्णाला म्हणून जाऊन येऊ म्हणलं ट्रान्सपोर्टला। आलो बघा इकडे यार्डला। चला म्हणलं बाळू अण्णा, माटी मामा, हिराजी अण्णा, रंगीचे गाडीवाले, इकडे भोकरचे मामा, हे सगळ्याची MS खराची गाडीवाली, गव्हाणे वस्ता, सगळ्याची अशी मस्त ग्रेट भेट घेतली बघा नंबर 1 पैकी। हे होतं मारतूरचे मामा, बावळाना होते, हिराजी अण्णा होते, आपले गोदावरीचे गाडीवाले, रंगीचे गाडीवाले, सगळ्याची भेट घेतली मस्तपैकी। सदामबाईची भेट घेतली बघा नंबर 1 पैकी। चला मग जायचं होतं सगळ्याला भरायला। हे बघा अहमदपूरचे अण्णा, सुभाष अण्णा नंबर 1 बसले होते। पैसे नाही का तेरे पुण्याला पैसे नाहीत म्हणून लागले। खाने को पैसे नहीं है क्या तेरे पास? सचिन रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय। त्या आपण हाटलीवर बसत होतो, रस पेत होतो, तू पाणीपुरी खात। चला बघा मित्रांनो, आता आपला आला नंबर। आता चला आता भरून जायचं। आपला नांदेडचा माल भेटलेला आहे। आपला ब्लॉग कसा वाटला काय नाही सांगा। उगाच नावं ठेवू नका। लाईक करा वाटलं तर करा, नाही तर नाही करू नका। आपला काही लाईकचा आणि याचा काही विषय नाही। आपल्याला नाव ठेवू नका उगाच।